हॅलो फ्युचर इंजिनियर्स, एक स्ट्रेट क्वेश्चन विचारतो. 2025 मध्ये इंजिनियर म्हणून टिकून राहायचंय का? फक्त डिग्री पुरेसा नाही. कंपनीज आता मार्क्सपेक्षा स्किल्स बघतात. आणि जर तुमच्याकडे ते मस्ट हॅव स्किल्स नसतील तर तुमचं नाव शॉर्टलिस्टमध्ये कधीच येणार नाही. पण टेन्शन घेऊ नका. आज मी तुम्हाला सांगणार आहे टॉप 5 स्किल्स जे 2025 मध्ये प्रत्येक इंजिनियरनी शिकायलाच हवेत. आणि या स्किल्स शिकायला लागणारे रिसोर्सेस, फ्री कोर्सेस आणि कंप्लीट रोड मॅप आम्ही तयार केलेला आहे. ॲक्सेस मिळवायचा असेल तर स्क्रीनवर दिसणारा QR कोड स्कॅन करा किंवा फक्त कमेंट करा फ्युचर. तुम्हाला लगेच तुमचा पर्सनलाइज रोडमॅप मिळेल. स्किल्स सांगायच्या आधी एक रियालिटी चेक. AI टूल्स जसे ChatGPT, Co-Pilot, Midjourney हे इंजिनियर्सना रिप्लेस करत नाहीत. पण जे इंजिनियर्स हे टूल्स वापरू शकतात तेच पुढे जात आहेत. आज कंपनीच्या जॉब डिस्क्रिप्शन्समध्ये क्लिअरली लिहिलंय, मस्ट नो AI टूल्स, मस्ट नो ऑटोमेशन फ्रेमवर्क्स. नेटवर्किंगमध्ये IoT डिव्हायसेस वाढले, सायबर सिक्युरिटी चॅलेंजेस वाढले. म्हणजेच इंजिनिअरिंग बदलतंय आणि आपल्याला बदलायलाच लागणार आहे. सुरुवात करूया पहिल्या स्किलपासून. कोडिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. लँग्वेज काहीही असो, C++, जावा किंवा पायथन. पण लॉजिक स्ट्रॉंग असलं पाहिजे. कोडिंग म्हणजे फक्त हॅलो वर्ल्ड प्रिंट करणं नाही, तर रिअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. इमॅजिन करा तुम्हाला स्मार्ट पार्किंग सिस्टीम बनवायचं आहे. सेन्सर्स असतील, AI लागेल, पण बेस कोडिंग असलं पाहिजे. रिक्रुटमेंट टेस्टमध्ये DSA म्हणजे डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम्स डायरेक्टली विचारतात. ॲरेज, स्टॅक्स, ग्राफ्स हे बेसिक्स क्लिअर नसतील तर पुढे काहीच होणार नाही. म्हणून कोडिंग स्ट्रॉंग करा. आमच्या रोडमॅपमध्ये कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रॅक्टिस करायचं, कोणता सिक्वेन्स फॉलो करायचा सगळं डिटेलमध्ये दिलं आहे. दुसरा स्किल म्हणजे कम्युनिकेशन आणि सॉफ्ट स्किल्स. कंपनीत आयडिया बिल्ड करायचा आहे, पण तो एक्सप्लेनच करू शकलो नाही तर ग्रोथ झिरो. इंटरव्ह्यूमध्ये HR टेक्निकलपेक्षा कम्युनिकेशनवर जज करतात. ग्रुप डिस्कशन्स, प्रेझेंटेशन्स इथे क्लिअर, सिम्पल आणि कॉन्फिडंट कम्युनिकेशन नसल्यास तुमचा टॅलेंट दिसणारच नाही. इंग्लिश बोलणं इम्पॉर्टंट आहे, पण त्याहून जास्त इम्पॉर्टंट आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. तिसरा स्किल आहे AI आणि ऑटोमेशन टूल्स. 2025 मध्ये इंजिनियर आहात आणि तुम्हाला ChatGPT वापरून डॉक्युमेंटेशन बनवता येत नाही, GitHub Co-Pilot वापरून कोड ऑप्टिमाइज करता येत नाही, तर तुम्ही मागेच पडता. AI तुमचं काम फास्ट आणि इझी करतं. रिपोर्ट्स, टेस्टिंग, डेटा ॲनालिसिस. पण हे टूल्स कुठे वापरायचे, कुठे अवॉइड करायचे हे समजून घेणं इक्वली इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्पल, फायनल इयर प्रोजेक्टसाठी रिसर्च पेपर हवा असेल. AI तुम्हाला ते 10 पट फास्ट बनवून देईल. म्हणून कंपनीज पाहतात की कॅन्डिडेट टेक सॅव्ही आहे का आणि AI टूल्स इफेक्टिव्हली वापरतो का. चौथा स्किल म्हणजे डेटा आणि क्लाउड फंडामेंटल्स. आजच्या काळात डेटा हे ऑईल आहे. कंपनीज डेटा मॅनेज करण्यासाठी लाखोचं इन्व्हेस्ट करतात. तुम्हाला किमान बेसिक्स तरी माहीत असले पाहिजेत. डेटाबेस डिझाईन, SQL आणि क्लाउड प्लॅटफॉर्म्स जसे AWS, Azure, Google क्लाउड. आज सगळं स्टोरेज, कम्प्युटिंग, सिक्युरिटी ग्रॅज्युअली क्लाउडवर शिफ्ट होतंय. इंजिनियर म्हणून क्लाउड नॉलेज आता ऑप्शनल नाही तर मिनिमम रिक्वायरमेंट आहे. पाचवं स्किल म्हणजे ॲडॅप्टेबिलिटी आणि कंटिन्युअस लर्निंग. आज एक स्किल शिकलात तर उद्या ते आउटडेटेड होऊ शकतं. 5 वर्षांपूर्वी अँड्रॉइड डेव्हलपर्सची डिमांड हायेस्ट होती, पण आज AI डेव्हलपर्सने ती जागा घेतली आहे. म्हणून इंजिनियर म्हणून तुम्हाला शिकत राहणं भाग आहे. न्यू फ्रेमवर्क्स, न्यू टूल्स, न्यू इंडस्ट्री ट्रेंड्स हा माइंडसेट बिल्ड झाला तर तुम्ही कधीही मागे पडणार नाही. चला आता पटकन रिकॅप करूया. कोडिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, कम्युनिकेशन स्किल्स, AI टूल्स, डेटा आणि क्लाउड फंडामेंटल्स आणि कंटिन्युअस लर्निंग हे 5 स्किल्स 2025 मध्ये इंजिनियर म्हणून टिकण्यासाठी फक्त महत्त्वाचे नाहीत तर मस्ट हॅव आहेत. म्हणजे हे स्किल्स नसतील तर तुमचं इंजिनिअरिंग फ्युचर अर्धं राहील. पण फक्त ऐकून काही होत नाही. या स्किल्स शिकायला लागणारे रिसोर्सेस, प्रॅक्टिस वेबसाईट्स, फ्री कोर्सेस आणि कंप्लीट रोडमॅप आम्ही तयार केलेला आहे. ॲक्सेस हवा असेल तर स्क्रीनवरचा QR कोड स्कॅन करा किंवा कमेंट करा फ्युचर. तुम्हाला लगेच रोडमॅप मिळेल. आणि रिअल टाईम अपडेट्स, नोट्स, एक्झाम इन्फो आणि इंजिनिअरिंग करिअर गायडन्स मिळवायची असेल तर आमच्या व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये जॉईन करा. लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. सबस्क्राईब करा MSPT नोट्स अँड इन्फोला, कारण ते एज्युकेशन आहे, पण त्याच्यासोबत तुमचं फ्युचर सिक्युअर करण्याचा मार्ग देखील आहे.